मध्ये आता मला असं वाटतं की परिवर्तनाची सुरुवात हे युवक करते. बघा, कोण सत्तेत यावं कोण सत्तेत येऊ नये हा प्रश्न आहे, पण ज्या वेळेस तरुणाच्या भविष्याचा प्रश्न येतो आणि ते आंदोलन करतात, तर संवेदना या कशा मेलेल्या आहेत या सरकारच्या, किंवा संवेदनहीन सरकार अशा प्रकारच्या आता मोदी सरकारची परिस्थिती आली आहे. गेली 20 दिवस जे एक आंदोलन सुरू होतं, साधी चर्चाही झाली नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर मोर्चा निघाला आणि इतक्या त्या मुलांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी बळाचा वापर करून, दंडुकेशाहीचा वापर करून बदलून काढलं, म्हणजे खरं म्हणजे हे काय आहे, लोकशाही आहे की नाही? बरं, त्या मुलांच्या हातात शस्त्र नव्हते, मुलांच्या हातात बंदुका नव्हत्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुलांना अमानुषपणे ठोकणं हे कुठल्या लोकशाही याच्यामध्ये पडते? ज्यांना म्हणजे आंदोलनाचा हक्कसुद्धा हिरावण्याचं काम जर हे सरकार करत असेल, तर यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे, लोकशाही यांना संपवायची आहे. म्हणूनच राहुल गांधी हा विषय घेऊन काल त्यांची प्रेस झाली, त्यांनी आंदोलन केलं. आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आहोत. तालुक्याच्या ठिकाणी पालक विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत. हे जरा मोदी सरकारने समजून घेतलं पाहिजे, महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने समजून घेतलं पाहिजे की यांच्या भावनाशी तुम्ही खेळू नका. त्यांचं म्हणणं आहे का, त्यावर काय तोडगा काढत असेल तर त्याच्यावर प्रश्न निर्माण झाले ते चर्चेतून सोडवा, ही भूमिका सरकारची असायला पाहिजे. पण दुर्दैवानं या देशामध्ये जे सरकार आली आहेत ही कुठलीही चर्चा करायला तयार नाही, बोलायला तयार नाही आणि आंदोलन पूर्णतः दडपून टाकण्याचं काम करतायत. सोनम वांगचुकना त्या पद्धतीनं उचलल्या गेलं. मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हे तुम्ही दंडाने मारताय, थोडी तरी लाज ठेवा. हे काय पोलीस दिल्लीचे महिलांचं संरक्षण करू शकते? हे पोलीस महिलांचं संरक्षण करू शकतात? अशा तरुणींच्या बरोबर असा अभद्र व्यवहार करणारी जर पोलिसांची मानसिकता असेल तर या देशात कोण सुरक्षित आहे? म्हणूनच काल आम्ही ते आंदोलन केलं. हे आंदोलन सुरू राहील जोपर्यंत त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही. आता राहुलजींनी सांगितलं आहे की धर्मेंद्र प्रधानबरोबर गृह विभागाच्या अमित शहानी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. हे राहुलजींनी त्यांची मागणी केली. आज सभागृहामध्ये जर हे मान्य असतील, 5 अटी दिल्यात त्या मान्य असतील तरच आम्ही चर्चा करू सभागृहात, अशी भूमिका ठेवली आहे. हे सरकार आंदोलनाला का घाबरते? हे डरपोक सरकार आहे. म्हणूनच पोलिसांच्या बळाचा वापर करून आंदोलन आम्हाला बळजबरीनं उचलण्याचं काम आणि गाडीत कोंबण्याचं काम हे सरकार करतं. नीट पेपर लीकवर पहिल्यांदा पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली. त्यांना म्हणलं की या प्रकरणात सुद्धा संपूर्ण प्रकरण फास्ट कोर्टात चालवलं जाईल, दोषीवर कडक कारवाई केली जाईल आणि याचा विरोध म्हणून आता सध्या संसद भवनामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांचं आंदोलन हे बघा, हे पूर्वी का नाही केलं? आणि काय होतं, एवढा पाठीमागे त्या धर्मेंद्र प्रसादच्या काय उभे राहायचे? त्या खुर्चीवर बसून जर तो गेल्या 10 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला आहे हे पुराव्यानिशी राहुलजींनी सांगितलं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. इतक्या वेळा पेपर फुटतो कसा? आणि याचा अर्थ असा आहे की सरकार त्यामध्ये सहभागी आहे आणि हे सरकार मिळून हुशार विद्यार्थ्यांचा गळा घोटत आहे, गरीब विद्यार्थ्यांचा गळा घोटत आहे. जे पैसेवाले आहेत त्यांनीच डॉक्टर व्हावं, सामान्य कुटुंबातील गरिबातील डॉक्टर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहे या सगळ्या विषयावर. नाही, आनंद आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण येत आहेत. आता वय झालेलं आहे त्यांचं, त्यावर आम्ही काही फार बोलणार नाही. पण मौन आंदोलन करतायत तर आम्हाला किमान अण्णा हजारेंच्या ज्या संदर्भात चर्चा होत्या की आता अण्णा हजारे